खाद्य जगतामध्ये नाशिकचं नाव जगभर नेणारा वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा। नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या तब्बल 2 तास चाललेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कामकाजावर काही काळ विरोधकांनी आक्षेप घेत गदारोळ केला। त्यातच नव्या 21 कार्यकारिणी सदस्यांची हात उंचावून निवड प्रक्रिया राबवण्यात आली असून लवकरच पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे। निमा हाऊस येथे मंगळवारी निमा हाऊस येथे ही सर्वसाधारण सभा निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र अहिरे, सचिव निखिल पांचाळ, सहसचिव मनीष रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। सन्माननीय धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने निमा विश्वस्तांची नियुक्ती केल्यानंतर आज दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये संपन्न झाली। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये व 82च्या असलेल्या घटनेमधील तरतुदीवरून चर्चात्मक पद्धतीने अनेक सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर देत व सर्व वार्षाचा आढावा घेऊन अतिशय चांगली अशी ही बैठक संपन्न झालेली आहे। आणि आजच्या बैठकीमध्ये पुढील वर्षाच्या नूतन कार्यकारिणीची निवड घटनेमध्ये असलेल्या तरतुदीनुसार बहुमताने एक समन्वय समिती माजी अध्यक्षांची सन्माननीय विवेकजी गोखले, डीजी जोशी व रमेश वैश्य यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीने जाहीर केलेली आहे। त्यामुळे हर्ष उत्सुल्लात आणि नवीन वर्षाच्या स्वागताला निमा नव्या दमाने आणि नव्या जोशाने निमा काम करेल। जी नवीन मंडळी आलेली आहे, ज्या मागील सहकार्यांनी सहकार्य केलेले त्यांचे मनपूर्वक आभार मानत असताना, अभिनंदन करत असताना येणारी टीम सुद्धा तेवढ्याच उत्साहाने सगळं काम करेल असा आम्हा सर्व टीमचा विश्वास आहे। आणि नक्कीच निमाचा नावलौकिक जो पूर्वीचा होता तो प्राप्त करून देण्यामध्ये जे यश आम्ही संपादन केलेले त्याही पुढे जाऊन नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने, नाशिकमध्ये नवीन गुंतवणूक आणण्याच्या दृष्टिकोनातून, नाशिकमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून असलेल्या सर्व कामं हे उद्योजकांच्या हिताची ही निमा करेल अशी ग्वाही या ठिकाणी मी देतो। सर्व सभासदांचे, सर्व स्टाफचे आणि सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद।